नमस्कार, यस न्यूज महाराष्ट्रामध्ये आपल्या सर्वांचे स्वागत। पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांचे मत डॉक्टर सुजित मिंचेकर फाउंडेशन समाजासाठी एक आदर्श। हातकणंगले येथे डॉक्टर सुजित मिंचेकर फाउंडेशनच्या वतीने आयोजित आदर्श शिक्षक व आदर्श शाळा पुरस्कार प्रदान सोहळा उत्साहात पार पडला। या कार्यक्रमास कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री तथा सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आंबेडकर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते। या कार्यक्रमात जिल्ह्यातील विविध तालुक्यांमधून निवड झालेल्या प्रेरणादायी शिक्षकांना आणि गुणवत्तापूर्ण शिक्षण देणाऱ्या शाळांना आदर्श शिक्षक आणि आदर्श शाळा पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं। यावेळी मान्यवरांनी या सन्मानार्थ कार्याला समाजासमोर आदर्श म्हणून गौरवले। फाउंडेशनचे संस्थापक डॉक्टर सुजित मिंचेकर म्हणाले, समाज परिवर्तनासाठी शिक्षण हा सर्वात प्रभावी मार्ग आहे। आदर्श शिक्षक व शाळांचे कार्य गौरवणे आणि त्यांच्या योगदानाला समाजासमोर आणणे हेच आमचे उद्दिष्ट आहे। कार्यक्रमास खासदार धैर्यशील माने, तहसीलदार सुशील बेलेकर, जिल्हा परिषद सदस्य अरुण इंगवले, माजी शिक्षण सभापती प्रवीण यादव, अविनाश बनगे, अजित सुतार, सार्थ मिंचेकर, लेखा मिंचेकर, राकेश खाडे, विशाल साजनीकर, दीपक मोरे, अभिनंदन सोळांकुरे, शशिकांत मिंचेकर, सागर चोपडे, डॉक्टर प्रदीप पाटील, भिकाजी कासार, बापूसो अडसूळ, प्रशांत साळुंके, रणजित मिंचेकर, स्वरूपात शेलार, विजय भोसले, शेडोरे काका, सचिन दिडे, महावीर कांबळे, अरविंद खोत आदी मान्यवरांसह शिक्षक, पालक, स्थानिक पदाधिकारी आणि भीमशक्ती शिवशक्तीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन समाधान भाजने व राकेश खाडे यांनी केलं, तर आभार प्रदर्शन तानाजी पवार यांनी केले। यस न्यूज महाराष्ट्रासाठी कोल्हापूर प्रतिनिधी सचिन लोंढे। शिक्षक पुरस्काराच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने व्यासपीठावर उपस्थित आहे। या कार्यक्रमाचे संयोजक आम्हा सर्वांचे प्रमुख सहकारी, या मतदारसंघाचं 2 वेळा नेतृत्व करणारे आणि आता गोकुळ उद्योग संघातून शिवसेनेचे आम्हा सर्वांचे नेते आदरणीय डॉक्टर मिंचेकर सर, आजच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने या ठिकाणी उपस्थित असणारे आम्हा सर्वांचेच मार्गदर्शन आणि मला शेवटी सुद्धा विचारलं होती की 25 वर्ष आम्ही लहान असल्यापासून अरुणांना आणि जिल्हा परिषद यांचे नातं आहे, त्यामुळे 25 वर्ष काय 50 वर्ष मागे पण जिल्हा परिषद नव्हती ती अरुणांना आम्ही ज्यांची ओळख आहे आमच्या सर्वांचे मार्गदर्शक आदरणीय अरुणांना इंगवले साहेब, आजच्या कार्यक्रमाच्या गोकुळचे संचालक आणि त्यानंतर ते जिल्हा परिषदचे सन्माननीय पदाधिकारी, आजच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने खास करून व्यासपीठावर उपस्थित असणारे शिवसेनेच्या वैद्यकीय कक्षाचं काम महाराष्ट्रातल्या प्रत्येक माणसाचं आरोग्य ओळख असणारे अतिशय चांगल्या पद्धतीने लोकांना सेवाभावी पद्धतीची मदत करणारे आमचे जीवाभावाचे मित्र सन्माननीय मंगेश शेवटे, आजच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने व्यासपीठावर उपस्थित असणारे या कार्यक्रमाच्या निमित्ताने आमचे जिल्हा परिषदचे माजी सभापती सन्माननीय प्रवीणजी यादव, या कार्यक्रमाच्या निमित्ताने व्यासपीठावर उपस्थित असणारे सन्माननीय आमचे मित्र शिवसेनेचे तालुका प्रमुख सन्माननीय अजित सुतार, तहसीलदार सन्माननीय सुशील बेलेकर, या कार्यक्रमाच्या निमित्ताने या ठिकाणी उपस्थित असणारे त्यांचा सत्कार आणि सन्मान करणार होते भिकाजीराव कासार सर, सन्माननीय डॉक्टर अडसूळ, या कार्यक्रमाच्या निमित्ताने उपस्थित असणारे सन्माननीय प्रशांतजी साळुंके, सन्माननीय लेखाताई मिंचेकर वेडी, या कार्यक्रमाच्या निमित्ताने या ठिकाणी उपस्थित असणाऱ्या स्वरूपात शेलार, सार्थ मिंचेकर, तानाजी पवार, आमचे उपजिल्हा प्रमुख शिवसेनेचे सन्माननीय अविनाश सर, व्यासपीठावर उपस्थित असणारे सर्व सन्माननीय मान्यवर, या कार्यक्रमाच्या निमित्ताने ज्यांचा सत्कार आणि सन्मान आपण सगळेजण करणार आहोत ते इकडचे बाबा भेटीमागून तयार असलेले ते सर्वच्या सर्व सन्मानार्थी सत्कार या कार्यक्रमाच्या निमित्ताने या ठिकाणी उपस्थित असणारे या परिसरातील या जिल्ह्यातील सर्व सन्माननीय शिक्षक बंधू, या सर्व कार्यक्रमाच्या निमित्ताने उपस्थित असणारे सर्व मान्यवर, सर्व पत्रकार, विविध संस्थांचे पदाधिकारी, कार्यक्रमाला उशीर खूप झाला आणि कार्यक्रमाला उशीर खूप झाला आहे। आपल्या सर्वांना सरकार स्वीकारायचे तर त्यानंतर मग आपल्याला भोजनाचा आनंद घ्यायचा आहे, त्यामुळे या सगळ्या गोष्टीला उशीर खूप झाला तर फारसं भाषण राबवतात आपल्या सगळ्यांना मनापासून शुभेच्छा द्याव्यात। या शुभेच्छा देत असताना एका बाजूला ज्यांचा सत्कार होणार आहे आदर्श शिक्षक पुरस्कार विजेते असणारे आमचे सर्व सन्माननीय शिक्षक, त्यांचा आपण सर्वजण सत्कार शुभेच्छा देऊया आणि या शुभेच्छा देत असताना या कार्यक्रमाच्या निमित्ताने या ठिकाणी त्यांचा लाडके खासदार आदरणीय धैर्यशील माने यांचे स्वागत आपण सगळ्यांना करूया अशा पद्धतीने। तुमची साथ आमची यस न्यूज महाराष्ट्र चॅनलला लाईक करा व सबस्क्राईब करायला विसरू नका।